नमस्कार मित्रांनो. आखाती देशामध्ये युद्ध चालू असताना तेव्हाच लोकांना वाटलं होतं की निश्चितच इंधनाचे दर वाढतील, गॅसचे दर वाढील. पण मित्रांनो, त्यावेळेस इंधनाचा दर वाढले नाही. आखाती देशातलं म्हणजे इराण, इस्रायल, अमेरिका यांचं ज्यावेळेस युद्ध चालू होतं, त्याच वेळेस सर्वसामान्यांना एक चाहूल लागली होती की आपल्याकडे गॅस आणि कच्च्या तेलाचा साठा कमी असल्यामुळं इंधन दर वाढ होईल. पण मित्रांनो, आपल्या भारतामध्ये असलेल्या 4 इलेक्शन विधानसभेच्या असल्यामुळं त्यावेळेस शासनानं काही इंधन दर वाढ केली नाही आणि या 4 राज्याच्या निवडणुका होताच लगेच केंद्र शासनानं मोठ्या प्रमाणात इंधन दरवाढ असेल, गॅस दरवाढ असेल, ती वाढ केली मित्रांनो. आणि सर्वसामान्यांच्या खिशाला ह्या झळा पोहोचत मित्रांनो. मित्रांनो, जनतेला अंधारात ठेवूनच ही दरवाढ केली आणि या दरवाढीला सर्वसामान्य जनतेला सामोरं जावं लागलं मित्रांनो. ज्यावेळी इलेक्शन आलं तेव्हा झालेली दरवाढ कमी करायची आणि इलेक्शन संपलं की कोणत्याही वस्तूचे भाव वाढायचे, ही एक नीती आता सर्वसामान्य लोकांना माहीत झालेली आहे भाजपची, आणि त्याचप्रमाणे होत चाललेलं आहे मित्रांनो. आपले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांनी तेव्हाच म्हटलं होतं की भाजप हे लोकांना अंधारात ठेवून काहीतरी लपवत आहे, की भारत हा आर्थिक संकटात चाललेला आहे, महागाईचा दर मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आणि त्यांचंच बोलणं आज खरं ठरतं आहे की काय? नवे खरं ठरलं आहे मित्रांनो. पंतप्रधान मोदी साहेबांनी सर्वसामान्य जनतेला आवाहन केलं, सोनं चांदी खरेदी करू नका, पेट्रोल डिझेलचा वापर कमी करा, विदेशवारी करू नका, खाद्यतेल कमी वापरा. मित्रांनो, खाद्यतेल कमी वापरायचं तर आपल्याकडे आपण बघत असेल मित्रांनो, आपल्याकडे काही खाद्यतेलाच्या जे उत्पादन व्हायचं, सूर्यफूल, भुईमूग, करडई, हे मोठ्या प्रमाणात आपल्याकडे याचं उत्पन्न घ्यायचं जायचं आणि आपला देश हा स्वयंपूर्ण होता मित्रांनो. पण अचानकच आपल्या भारत देशानं परदेशातील पाम तेल खरेदी केलं आणि लोकांना ते पाम तेलाचे फायदे तोटे काही माहीत नव्हते, पण ते एक स्वस्त मिळायचं म्हणून लोकांनी मोठ्या प्रमाणात त्या पाम तेलाचा वापर सुरू केला. आणि आपल्या इकडं जे तेल उत्पादन होणारे करडी, सोयाबीन, सूर्यफूल, भुईमूग यांची लागवड कमी प्रमाणात झाली मित्रांनो. आणि त्यामुळं आता आपल्याला तेलाची दरवाढ केल्याचं केलं मित्रांनो. पहिल्यापासून जर आपल्याकडे हे पाम तेल वगैरे सरकारनं आयात केलं नसतं आणि पाम तेलाची जर सवय लावली नसती तर आज आपला देश हा तेलासाठी स्वयंपूर्ण राहिला असता मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सोनं चांदी खरेदी करू नका. तर मित्रांनो, आपण बघत असेल सोन्याच्या चांदीच्या दुकानाकडे आज सर्वसामान्य माणूस डुंकूनही पाहत नाही, कारण एवढी महागाई वाढली. या महागाईमध्ये सर्वसामान्य शेतकरी हा अत्यंत भराडला गेलेला आहे मित्रांनो. 2014 नंतर अशी परिस्थिती आपली झालेली आहे की एवढी महागाई 2014 नंतर वाढली की सर्वसामान्य नागरिकांच्या गळ्याला, खिशाला मोठ्या झळा पोहोचू लागल्यात. आज आपण जर विचार केला, 2014 पूर्वी शेतकऱ्याच्या मालाला बऱ्या प्रमाणात भाव होता मित्रांनो. कपाशी असेल, तूर असेल, उडीद असेल, सोयाबीन यांना योग्य भाव मिळायचा, कारण त्यावेळेस आपण बघितलं खतं असेल, औषधं असेल, एवढा भाव नव्हता. पण 2014 नंतर आता खताचे भाव, औषधाचे भाव 5 वाढले
तसे शेतकऱ्याचे उत्पन्नाचे भाव आहे ते नाही त्यापेक्षासुद्धा कमी झालं आहे. आपण बघितलं तर सोयाबीन तुम्हाला आज 3,000-3,500 क्विंटलनं विकावं लागतं आणि त्यापासून तयार झालेलं सोयाबीनचं तेल आपल्याला 180 ते 90 रुपये लिटरनं घ्यावं लागतं. म्हणजे एवढी तफावत आहे. आणि तेव्हापासूनच शेतकरी मोठ्या प्रमाणात महागाईमध्ये भराडला गेला. कापसांची परिस्थिती तीच असेल. 2014 पूर्वी शेतकऱ्यांना 12-13 हजार रुपये क्विंटलना कापूस विकला होता. पण मित्रांनो, आज आपल्याला 7-7.5 हजाराच्या वर शेतकऱ्यांना भाव मिळत नाही आहे. आणि अचानक आपल्या पंतप्रधानांनी जे आव्हान केलं देशवासियांना, ई बाईकचा वापर कमी करा, पेट्रोल डिझेल कमी वापरा, आणि आव्हाना लगेच दुसऱ्या दिवशी त्या भाजपच्या नेत्यांनी, भाजपच्या चेलेच्या पाट्यांनी लगेच कोणी मोटरसायकलहून जायला लागलं, कोणी आपले फडणवीस साहेब मंत्रालयापर्यंत बुलेट येऊन केले. एक त्यांनी सुरुवात केली, पण तो एक स्टंट नाही पाहिजे. त्यांनी जर नेहमीच असा प्रवास केला तर सर्वसामान्यसुद्धा कुठंतरी ब्रेक लावतील. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लगेच मोदी साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन ते भाजपचे काही कार्यकर्ते त्यांनी लगेच मोठमोठ्या ई कार खरेदी केल्या. त्याही कोऱ्या करकरीत ई कार खरेदी केल्या. एवढं त्यांनी मोदी साहेबांच्या आव्हानाला प्रतिसाद दिला मित्रांनो. पण सर्वसामान्य जनता खरंच हे करू शकते का? एक वेळच्या जेवणाचा प्रश्न त्यांच्यापुढे बसून बसलेला आहे आणि ते ई बाईक घेऊ शकतात का, याचासुद्धा विचार करायला पाहिजे. त्यामुळं सर्वसामान्य जनता मोटरसायकल ई बाईक तर घेऊ शकत नाही. जे असेल आपले ज्या पेट्रोल डिझेलच्या गाड्या असतील तेच वापरतील. आणि आपण परत बघत असेल की परिवहन मंत्री आपल्या देशाचे गडकरी साहेब हे सुद्धा त्या दिवशी बसने त्यांनी प्रवास केला. एक दिवस प्रवास केला, मग ते हमेशा बसने प्रवास करणार का? बरं, ज्यावेळेस त्यांनी बसने प्रवास केला तर त्यांच्या पाठीमागे मित्रांनो 60 ते 70 डिझेल पेट्रोलवर चालणाऱ्या 4 व्हीलर गाड्या होत्या. त्यामधले कुठल्याही प्रकारची ई बाईक नव्हती. मग 60-70 गाड्या घेऊन त्यांच्या पाठीमागं ताफा होता तो डिझेल पेट्रोलवर चालणाऱ्या गाड्या होत्या. मग त्यांनी मोदी साहेबांनी जे आव्हान केलं त्या आव्हानाला प्रतिसाद दिलं का, हा एक प्रश्न निर्माण होतो. मित्रांनो, आपण बघत असेल की आज सर्वसामान्य जनतासुद्धा एक त्यांच्या मनात एक प्रश्न निर्माण व्हायला लागला की कुठंतरी आपल्या देशाची परिस्थिती आज नाजूक झाली की काय. कारण या 4 राज्याचं इलेक्शन झालं आणि लगेच मोदी साहेबांनी आव्हान केलं की पेट्रोल डिझेलचा भाव वाढायचा. आपण बघत असेल मित्रांनो, पूर्ण पेट्रोल पंपावर मोठमोठ्या प्रमाणात लाईनी लागलेले आहे आणि लोकांना पेट्रोल मिळत नाही आहे, गॅस मिळत नाही आहे, डिझेल मिळत नाही आहे. आणि कुठंतरी असं वाटतं आहे की एक देशावर आर्थिक मंदीचं संकट येतं की काय, अशी एक माणसामध्ये एक भावना निर्माण झालेली. मित्रांनो, आपण बघत असेल कोरोनाच्या काळामध्ये सुद्धा आपल्याला या देशाच्या पंतप्रधानांनी एक झुलती है दुनिया झुकाने वाल्याच आहे असं म्हणून त्यांनी कुठेतरी आपल्याला एक लाईट बंद करायचे सल्ले दिले, काही टाळ्या वाजवायचे सल्ले दिले, थाळ्या वाजवायचे सल्ले दिले. आणि त्यांनी काही कोरोना गेलंच का? नाही गेला मित्रांनो. नोटाबंदीच्या काळातसुद्धा असेल काही भ्रष्टाचार कमी होईल म्हणून त्यांनी नोटाबंदीचं एक आव्हान केलं. आणि नोटाबंदी केल्यानंतरसुद्धा असे बऱ्याचशा प्रमाणात
लोकांना एक मंदीला सामोरं जावं लागलं. कितीतरी लोकांचे त्या ठिकाणी लोकांचे व्यवसाय बंद पडले आणि तेव्हा लोकं त्यांच्या आर्थिक मंदीतून सावरतात न सावरतात लगेच कोरोनाचं संकट आलं. कोरोनाच्या संकटामध्ये कितीतरी शेतकरी देशोधडीला लागले. त्यांचे व्यावसायिकाचे व्यवसाय धंदे बंद पडले आणि तेव्हापासून तो महागाईचा एक महापूर आपल्या देशामध्ये आला मित्रांनो. तर ते या संकटाला तोंड देऊ देऊ शेतकरी परेशान झालेले आहे, सर्वसामान्य जनता. आणि आता मोदी साहेबांनी जे आव्हान केलं की बचतीचं, हे बचतीचं आव्हान योग्यच आहे. पण त्यांनी सुरुवात अगोदर आपल्या स्वतःपासून करायला पाहिजे. स्वतःच्या पक्षातल्या लोकांना त्यांनी सांगायला पाहिजे की डिझेल, पेट्रोल, गॅसचा वापर कमी करा, सोनं चांदी कमी खरेदी करा. मित्रांनो, सर्वसामान्य जनता तर पहिलीच महागाईने वैतागलेली आणि सर्वसामान्य जनता कुठं आज जर आपण बघितलं मित्रांनो, तर सोनाराच्या दुकानाकडे सुद्धा डोंकूनही पाहत नाही. कारण आता ती एवढी ऐपत राहिली नाही की सर्वसामान्य शेतकऱ्याची की आपण जाऊन कुठंतरी एखादा तोळावा सोनं खरेदी करा, एवढी तिची ऐपत राहिली नाही. कारण महागाईचा जेवढा आगडोंब उसळलेला आहे, त्या महागाईला तोंड देता देता शेतकरी हा परेशान आहे मित्रांनो. जसं आता आपल्याला मोदी साहेबांनी आव्हान केलं बचतीचं, तर त्यांनी त्यांच्या जे काही खासदार आमदार असेल, आपण बघत असेल की 544 खासदार लोकसभेचे आहेत, राज्यसभेचे खासदार आहे. या सर्वसामान्यांना ज्या काही सवलती दिल्या जातात त्यांच्यापासून काटकसर करावं, तेव्हा ते जनतेवर त्यांचा असर पडेल. त्यांच्या पगारात त्यांचा पगार कमी करावा महिन्याला. अगोदर जो काही आवड हवे त्यांना पगार आहे 2-2, 2.5 लाख रुपये महिना, तो त्यांचा कमी करावा. त्यांच्या पेन्शन बंद करावं. त्यांना जे काही देशांतर्गत विमानाच्या सवलती आहे त्या बंद करावं. आणि ज्या काही आपले एस टीमध्ये त्यांना खिडकी क्रमांक 1 आणि 2 विधानसभेचे जे आमदार असतात, लोकसभेचे खासदार असतात, त्यांच्यासाठी सवलती, मग त्यांना एस टीचा प्रवास कंपल्सरी करावा. तसेच आपले काही ते आमदार आहे, आमदारांना आता 2.5-3 लाख रुपये पगार आहे, त्यांच्यामध्ये कपात करावं. त्यांचा पगार कमी करावा. त्यांच्या पेन्शनी कमी करावं. त्यांना काही हॉस्पिटलचे काय ज्या सवलती दिल्या जातात त्या बंद करावं. आता आपण एक बघत असेल मित्रांनो, त्यांना एक टपाल भत्ता म्हणून आमदारला 10,000 रुपये दिले जातात. मित्रांनो, आता कुठं जरी पोस्टरना त्यांनी काही टपाल पाठवण्याची जरूरत आहे का? सर्व कामं त्यांचे ईमेलद्वारे कामं होत असतात. कम्प्युटरमधून त्यांचे पूर्ण कामं होतात आणि त्यांना 10,000 रुपये टपाल भत्ता दिला जातो. हा निव्वळ एक जनतेच्या डोळ्यामध्ये एक धूळ फेकण्याचा कार्यक्रम. त्यांचा जो टपाल भत्ता आहे व्यर्थ दिला जातो, तो त्यांचा टपाल बंद करावा. त्यानंतर आपण बघित असेल त्यांना फोन बिल 8,000 रुपये त्यांना फोनचं बिल दिलं जातं. मित्रांनो, हे सुद्धा एक धूळफेकीचाच कार्यक्रम म्हणावा लागेल. कारण आपण जर बघित असेल 300-350 रुपयामध्ये महिनाभर आपल्याला फोनचं रिचार्ज मारल्यानंतर 1 महिनाभर आपण त्याचं बोलू शकतो, एवढं इंटरनेट त्यामध्ये मिळतं. आणि त्यांना मग 8,000 रुपये कशाचे दिले जातात फोन बिलासाठी? आपण 300 रुपयाचं जर रिचार्ज केलं तर 399 रुपयाचं महिनाभर आपण अनलिमिटेड त्याचा उपयोग करू शकतो. मग 8,000 रुपये कशासाठी त्यांना दिले जातात? हे सर्वसामान्य डोळ्यात एक धूळफेकच आहे ना. मग ही उधळपट्टी थांबावं. परत त्यांना जे काही सवलती आहेत, देशांतर्गत त्यांना फिरण्यासाठी 52 वेळा विमान प्रवास फ्री आहे. मग तो विमान प्रवास त्यांनी त्यांचा काढून घ्यायला पाहिजे आणि एस टी महामंडळात ज्या सवलती दिल्या त्यांना द्यायला पाहिजे. त्याकडं काहीतरी एक त्यांनी अगोदर स्वतः जर सुरुवात केली तरच याचा सर्वसामान्यावर परिणाम होईल आणि सर्वसामान्य जनतासुद्धा हे जे काही आव्हान केलं साहेबांनी, मोदी साहेबांनी, त्याचा त्यांच्या मनावर, सर्वसामान्यांच्या मनावर आणि त्यांच्या परीनं ते एक काटकसर करण्याचा प्रयत्न करतील मित्रांनो. पण त्यांनी सुरुवात त्यांनी करायला पाहिजे. उगाच लोकांसांगे ब्रह्मज्ञान आणि आपण कोरडे पाषाण असं म्हणण्याची वेळ येऊ नये. तर मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला? या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, सबस्क्राईब करा. कारण हा व्हिडिओ सर्वसामान्यापर्यंतच काय, म्हणजे राजकारणी मोठमोठ्या भ्रष्टाचार करतात, मोठमोठ्या त्यांच्या सरकारी तिजोरीतून त्यांना पगार मिळतो आहे, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाहायला पाहिजे. त्यामुळं गगन बराईर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचा. आणि हा व्हिडिओ मित्रांनो कसा वाटला त्याबद्दल जास्तीत जास्त कमेंट करा
आणि या चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवीन नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला याची इंटिमेशन कळेल. आणि पूर्ण या चॅनलवर माहितीचे व्हिडिओ मी नेहमी टाकत असतो, त्यामुळं या चॅनलला सबस्क्राईब करा. मित्रांनो, कोणत्याही जरी एका विषयावर जर आपण व्हिडिओ बनवला, त्याला 4 ते 5 घंटे व्हिडिओ बनवण्यासाठी लागतात. खूप मेहनत घ्यावी लागते आणि या व्हिडिओच्या माध्यमातून बरेच जनतेपर्यंत कर्जमाफीचे असेल किंवा शासकीय योजना असेल गव्हर्मेंटच्या, त्याविषयी वेगवेगळे व्हिडिओ मी या चॅनलच्या माध्यमातून टाकत असतो. त्यामुळं या चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा, लाईक करा. धन्यवाद मित्रांनो. भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये.